आपण 35व्या श्लोकाला सुरुवात करूया आज. ओके. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित असे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. काय वाटतं तुला? हा मनात आपण देवाची जशी कल्पना करतो त्यानुसार तो आपल्याला फळाला येतो किंवा त्यानुसार आपल्याला त्याची प्रचिती येते असं यात लिहिलेलं आहे. इथे त्यांनी देव म्हटलेलं आहे, पण आपण कोणत्याही कल्पनेबद्दल किंवा जगातल्या कोणत्याही वास्तवाबद्दल, जगाबद्दलच एकूणच आपण जशी कल्पना करतो त्यानुसार आपल्याला जगाला मिळतं. अर्थात त्याचे बरे वाईट परिणाम होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, लोक स्वतःच्याच बबलमध्ये राहत असतात. आपण सगळेच राहत असतो, कारण आपण ठराविक, आपण काही जागी कधी जातच नाही, बरोबर? की नाही इथे नाही जायचं, कोणास ठाऊक नीट असेल नसेल. झोपडपट्ट्यांमध्ये आपण जाणार नाही, किंवा आपल्या देशात किंवा आपल्या जगातसुद्धा काही अशा जागा असतील. आता तुला कारण नसताना तू पाकिस्तानला किंवा अफगाणिस्तानला तर जाणार नाहीस. आपल्याला माहिती आहे जागा वाईट आहेत आपल्यासाठी तरी. हां, म्हणजे थोडक्यात आपण एका बबलमध्ये ठेवतो स्वतःला, काही झालं तरी. पण ते फक्त असं भौतिक स्वरूपाचंच असतं असं नाही. मानसिकदृष्ट्यासुद्धा मी ठराविक प्रकारच्या अनुभवांपासून त्यांची भीती वाटते म्हणून स्वतःला लांब ठेवतो, आणि त्यामुळे बबल क्रिएट होतो. किंवा आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहितीच नसतं. दृष्टी आड सृष्टी आता विचार करतो. तुला ह्याच्यात कसं की आपण बघ, आधी सापाला घाबरायचो, पण आपल्याला जसं कळायला लागलं की साप उगाच काही करत नाही, त्यामुळे भीती कमी झाली. की आता दिसला तरी तू घाबरणार नाहीस, जवळ काय पकडायला जाणार नाहीस, पण तू दिसला तर तू तेवढा घाबरणार नाही जेवढा तुला आधी भीती वाटली असती त्याच्याबद्दल माहिती नसताना. मग अज्ञानामुळे आपल्याला ज्याविषयी अज्ञान आहे त्याविषयी आपल्याला भीती वाटते. पण आपल्याला जे ज्ञान वाटत असतं ते सुद्धा बरोबर असतं की नाही माहिती नाही. आपल्याला साधारण जे आकलन असतं त्यानुसार आपण अंदाज बांधतो, आणि मग तसे अनुभव आपल्याला येतात. कारण मग त्यानुसार आपण क्रिया करतो, आणि मग प्रतिक्रिया समोरून काहीतरी उमटते. ती वस्तूबाबत असेल, माणसाबाबत असेल. मला वाटतंय मी तुला ओळखतोय, आणि म्हणून मी तुला 4 गोष्टी सांगितल्या, त्या ज्या पद्धतीने सांगेन, जसा सांगेन. माझा तुझ्याविषयीचा अंदाज किती बरोबर किंवा चूक आहे त्यानुसार तुझी प्रतिक्रिया मला भोगावी लागेल. की चल, मला वाटलं तशीच तू प्रतिक्रिया दिलीस, माझं समाधान झालं, पण मला वाटलं तशी तू नाही दिलीस, माझा अपेक्षाभंग झाला. हे साधं माणसातल्या व्यवहाराच्या बाबतीत होतं. पण देवाविषयी आपण जी कल्पना करतो, ज्या प्रकारे आपण कल्पना करतो त्या प्रकारे देव ही संकल्पना आपल्याला प्रतिसाद देते. पण ही फक्त देवाबद्दल, तर तू म्हणतोस की आपण बाकी गोष्टींना पण इम्प्लिमेंट, एकंदरीतच आपण हे जगात इम्प्लिमेंटला काय म्हणणार तू? आचरणात आणतो. आचरणात नाही म्हणणार तू, ते बाकी गोष्टींच्या पण अंमलात आणतोस. हां, म्हणजे तू एक धरू शकतोस की मग रामदास स्वामींनी देवाबद्दल म्हणाले, जसं तू म्हणालास ना की वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुला जसं आता तू म्हणाल की आपल्या डोक्यात जर त्या गोष्टीबाबत एक थोडीशीच माहिती असेल, आणि आपल्याला वाटत असेल की ती पूर्ण माहिती आहे, आणि आपण त्या गोष्टीला धरून चालत राहू. जसं स्टॉक मार्केटबद्दलही होऊ शकतं की तुला वाटतं की असं होईल, तुझ्याकडे असलेल्या माहितीनुसार तू एक अंदाज बांधशील की असं ह्या गोष्टी होतील. पण तेच आहे की जसं तुझ्या डोक्यात काहीतरी आहे, गरजेचं नाही की तसंच असायला हवं. पण त्यामुळे होतं काय की त्यांचा सांगण्याचा उद्देश असाच दिसतोय की प्रत्येकजण कल्पना वेगवेगळी करणार देवाविषयीची, आणि त्यामुळे प्रत्येकजण अनन्य असणार. माझ्या मनातली कल्पना ही इतर कोणाच्याही मनात येणार नाही जशीच्या तशी देवाविषयीची. अगदी सैद्धांतिकदृष्ट्या व्याख्या मी जी म्हटली आहे ती समोरच्याला पटली जरी असेल तरीसुद्धा माझ्या मनात मी देवाची कुठली तरी मूर्ती उभारेन. ती मूर्ती म्हणजे अक्षरशः आपल्याला जे देव दिसतात तसे नसेल, कुठलं तरी त्याचं अमूर्त स्वरूप जरी मी मानलं तरी काहीतरी मनात एक विचार येत असेल, आणि तो तसाच्या तसा इतर कोणाच्याही मनात येणार नाही, त्या शब्दात येणार नाही, किंवा त्या चित्रात येणार नाही, त्या स्वरूपात येणार नाही. आणि म्हणून मी अनन्य ठरतो, युनिक ठरतो. अशा माझ्या अनन्य स्वरूपाला चापपाणी म्हणजे धनुर्धारी राम तो माझं रक्षण करेल. मी जेवढ्या स्वतंत्र, अनन्याचा अर्थ युनिक होतो की वेगळेपणा होतो की तो सगळ्यांचं रक्षण करते? अन्य जो म्हणजे इतरांसारखा नाही, तो अनन्यासी रक्षित असे चापपाणी, म्हणजे जो अनन्य आहे त्याचं रक्षण चापपाणी करतोय.
ओके. तू अनन्य आहेस, मी अनन्य आहे, आपण युनिक आहोत, प्रत्येक जण युनिक आहे. हां, या अर्थाने की आपण मला वाटतं पहिल्या 2 ओळीचा तसा काही तिसऱ्या ओळीशी संबंध नाही आहे. तो फक्त की जे आधीच्या श्लोकांमध्ये चालू आहे ना, की राम रक्षण करतोय किंवा तिसरा संबंध रामात असा मी नाही. तिसऱ्या आणि चौथी ओळ ती रिलेटेड आहे असं मला वाटतं. नाही, तिसरा पहिल्या दोघांशी संबंध असा आहे की माझ्या मनातली देवाविषयीची कल्पना एक आहे, तुझ्या मनातली तुझ्या सोयीनुसार आहे. मग आपला जो अनोखेपणा आहे त्याचं रक्षण करायला चापपाणी म्हणजे राम म्हणजे देव, जो कोण तू मानशील तो आदर्श किंवा ती कल्पना, ते आपलं रक्षण करते. थोडक्यात काय होतं की आपण एक ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये एक कल्पना मांडतो आणि त्या कल्पनेवर आपला पाया उभारतो. अशी सक्ती नाही आहे की माणसानं रामाला किंवा देवाला किंवा कुठल्या तरी एका ठराविक शक्तीलाच मानायला हवं, त्यावर विश्वास ठेवायला हवा. तू जरी निरीश्वरवादी असशील, तुझा देवावर विश्वास नाही, पण वास्तवाविषयी तुझं काहीतरी आकलन आहे, तुझे काहीतरी समज आहेत, 4 गोष्टी तुला वाटतात की जग असं चालतं, जगाविषयीचा तुझा एक ठराविक दृष्टिकोन आहे आणि त्यानुसार त्याच्या आधारावर तुझ्या आयुष्यात जे जे काही घडत असतं त्याला तू प्रतिक्रिया देत असतोस. थोडक्यात तू स्वतःची एक प्रोफाईल ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये तयार करून ठेवतोस, जगाविषयीची प्रोफाईल, जगाची प्रोफाईल तुझ्या मनात, की जग असं आहे आणि त्या जगातला मी असा आहे. आणि हे प्रत्येकाचं अनोखं असतं, अनन्य असतं, प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचा दृष्टिकोन, आणि तो असावा. जर अगदीच साचेबंद केला की मी बातम्या पाहिल्या, बातम्यात जे मानतोय ते निर्बुद्धपणे खरं मानलं, किंवा इको चेंबर तयार केलेलं आहे, माझ्याच विचाराची माणसं मी फक्त माझ्याजवळ ठेवली, ज्याला माझं पटत नाही त्याला मी दूर सारला, विरोधी मताचा मी विचार केला नाही, तर मग मी अनन्य होत नाही. मी एक काचेची बाटली होतो ज्याच्यात कोणीही काही येऊन काही होतील, मग माझं स्वतःची ओळख मला राहत नाही. माझ्यात तू सरबत होत, मी सरबताची बाटली, दारू ओतली दारूची बाटली, विष ओतलं विषाची बाटली, मला स्वतःची ओळख राहत नाही. मी कोणीतरी इडिओलॉग होतो जो फक्त आधी कोणीतरी लिहून ठेवलेल्या विचारांचा प्रचार करण्यासाठीचं एक साधन होतो, माध्यम होतो. म्हणजे तू स्वतःचा मेंदू वापरत नाही, स्वतःचा मेंदू नाही, स्वतःचा विचार नाही, स्वतःची ओळख नाही, आणि म्हणून मी अनन्य नाही. जर मला अनन्य खऱ्या अर्थाने राहायचं असेल तर मला जे काही विचार, जे काही कुठल्याही कृती म्हण, जगातली कुठलीही घटना, प्रसंग, विचार, कल्पना, या सगळ्यांना मी जेवढा सामोरा जाईन त्यांना मी देत असलेली प्रतिक्रिया ही व्यवस्थित विचार करून, आपल्या ज्या 4 वाणी आहेत त्या प्रत्येक टप्प्यावर पूर्ण विचार करून आणि पूर्ण त्याला जेवढा वेळ द्यायला हवा तो देऊन मग मी प्रतिक्रिया देईन. प्रतिक्रिया म्हणजे असं नाही की मला बोलूनच दाखवायचं आहे किंवा लिहून कमेंट कुठेतरी करायचे. प्रतिक्रिया, प्रतिसाद कसा असू शकतो की आता मी काय करेन, अच्छा माझ्यासमोर हे असं घडतंय तर मी आता काय करेन आणि काय करणार नाही, त्यानुसार माझं अनोखंपण ठरतं. रस्त्यात समजा कुठेतरी भांडण चालू आहे, तमाशात कुठला तरी, आणि लोक तमाशा बघतायत, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत बसलेत, पुढे कोणी आता परवा एक वाईट घटना घडली की तो माणूस पडला खाली दिल्लीतला, बरोबर, आणि त्यामुळे त्याला मदत करायला कोणी जात नव्हतं. शेवटी कुठला तरी एक डिलिव्हरी करणारा माणूस उतरला एकटा, कमरेला दोरी बांधून, बाकी कोणी पुढे आलं नाही. तर त्या सगळ्या गर्दीमध्ये तो जो एकटा उतरला खाली तो अनोखा ठरला. उपयोग झाला नाही, शेवटी तो माणूस मेला दुर्दैवाने, तो भाग वेगळा. पण कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही ठिकाणी जो वेगळं काहीतरी करतो, असं नाही की एकटाच माणूस असतो वेगळं काहीतरी करणारे पण अनेक असतात, पण त्यातही जो डोकं शाबूत ठेवून वेगळा विचार करतो पूर्णपणे, की जे नियम मानायला हवेत ते मानतो, जे नियम तोडायला हवेत ते तोडतो आणि त्यातून काहीतरी नव्याची निर्मिती करतो, अशा माणसाचं रक्षण त्याच्या मनातली देवाची कल्पना करते.
कारण तो काहीतरी वेगळं बघतो जे बाकीच्यांनी पाहिलेलं नसतं, आणि त्यामुळे सगळेजण असे उतरंडीला लागलेले असतात, अधोगतीकडे जात असतात, कारण निर्बुद्धपणे राहत असतात. मग देवाची एक साचेबंद कल्पना जर मनात ठेवली, देव म्हणजे आपण आदर्श म्हटलेला आहे, जो सर्वोच्च सर्वोत्तम आदर्श म्हणजे देव. आता तू कितीही प्रयत्न कर, तुझ्या डोक्यात जो परिपूर्ण आहे, आदर्श आहे, त्याची आजची तुझ्या डोक्यातली कल्पना ही तुझ्या आजच्या आकलनशक्तीवर, आजच्या बुद्धीवर, आजच्या ज्ञानावर आधारित असणार. 5 वर्षांनी तुझ्या आकलनात, बुद्धीत भर पडलेली असायला हवी. याचा अर्थ 5 वर्षांनी तू तुझ्या दृष्टीने आदर्शाची आणि परिपूर्णतेची जी काही कल्पना करशील ती बदललेली असायला हवी. बरोबर. म्हणून आपण देवत्वापर्यंत कधी पोहोचू शकत नाही, कारण पोहोचताच कामा नये. कारण तू सतत स्वतःला सुधारत राहायला हवं. मग ज्या प्रकारे मी माझ्या मनात देव, आदर्श, परिपूर्णता, ईश्वर, परमात्मा, काय जे त्याला नाव ठेवशील तू, ती शक्ती, त्या शक्तीची ज्या प्रकारे मी कल्पना करेन त्या शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सतत मी मेहनत घेत राहीन, त्या दिशेने, त्या दृष्टीने. मगाशी आपण तू म्हणाला होतास काय, ज्याचा देव दगडात त्याला वडाराचं भय, ती कविता कुठली होती? अभंग येतो. हां, तुकडोजी महाराजांचा अभंग येतो, मनी नाही भाव देवा मला पाव. ते मला पहिली वेळ वाचल्यावरती तोच अभंग आठवला की आपण देवळात तर जातो. मी आता कधी इथे गेलेलो एकदा ट्रिपला, तर मला असं काही खूप असा इंटरेस्ट नव्हता की फक्त चल जाऊया असं होतं ते. पण तेच मला वाटलं की आपण जर एखाद्या देवळात जातोय तर आपल्या मनात ती भावना आहे का, की आणि तिथे पण लोकांच्या मनात काय असतं काय माहीत नाही. जसं तू म्हणालास की प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगवेगळं असतं, आपण दुसऱ्याच्या मनातलं गृहीत नाही धरणं बरोबर नाही. की लोक तिकडे खरोखर देव बघायला आले असतात की फक्त ट्रेंड चालू आहे म्हणून आलंय, चला काहीतरी मी पण जाऊन आलो इथे. मग तो साचेबंद विचारातनं जो कोणी देवाविषयी कल्पना करत असेल त्याचं आयुष्य पण साचेबंदच होणार. बरोबर. त्याला वेगळे अनुभव येणार नाहीत, आणि अनेकांना तसंच हवं असतं, त्यामुळे ठीक आहे. हां, आता मला जर जायचं असेल ना देवळात, तर मला शांत देवळात जायला आवडतं. त्या माझ्या गावात वगैरे देऊळ आहे, कोणी जास्त गर्दी नसते, 1-2 माणसं असतात आली तर. देवळात लाऊडस्पीकर लावून त्याचा डिस्को क्लब झालेला आपल्याला बघवत नाही. हां, म्हणजे तिथे तू आणि देव आणि असं शांतता, असं ते मस्त वाटतं मला. की गर्दी विर्दीमध्ये उगाच धक्काबुक्की करत आणि मग परत तिकडे तो बाजार केला असतो. म्हणजे ठीक आहे, करतायत, केला पाहिजे, तो पण एक बिझनेस आहे. 4 लोकांच्या म्हणजे कितीतरी म्हणजे इकॉनॉमिक उभी राहते, अर्थव्यवस्था उभी राहते. हां, बरोबर. पण ती मला नाही आवडत. म्हणजे त्याचं व्यवस्थापन कसं होतं त्यावर अवलंबून आहे. आता आपण एखाद्या देवळात जाऊ, जर तिकडे व्यवस्थित लोकांना येण्यासाठी, कारण 2 भाग तयार होतात. जर विशेषतः देऊळ किंवा मंदिर असं खूप लोकप्रिय झालं तर तो पर्यटनाचा विषय होतो. मग पर्यटनासाठी आलेले आहेत त्यांनी कुठून जावं, त्यांना कशा प्रकारचा प्रवेश मिळावा, त्यांना मंदिरातला किती भाग पाहता यावा, आणि जे भक्तिभावाने आलेले आहेत त्यांना कोणता भाग पाहता यावा, आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं. बरोबर. तसं काही पण ते एवढं आहे. आता जसं फक्त मी एक शेगावचं जे मंदिर होतं ना, ते मला असं आवडलेलं की तिकडे एकदा स्वच्छता खूप होती, आणि बरोबर तिकडे असं तुला टायमर वगैरे दिसतो की तुला किती वेळ लागेल, तुझा नंबर यायला किती वेळ लागेल वगैरे. आणि असं मला आठवत नाही तेव्हा VIP लाईन वगैरे होत्या की नाही, कारण ते एक विचित्र पण आहे. तू तिथे थोडक्यात भ्रष्टाचारच करतोस की तुझ्या एक एजंटला तू मध्ये पैसे देतोस की मला पहिला जाऊ दे. तुला काय भाव असतो तुला माहीत, तुला फक्त ती मूर्ती एक बघायची असते कदाचित. पण म्हणजे इथे सुद्धा तो तसा विचार आहेच की आपण शेवटी अगदी देवाकडे आपण काही मागणं मागितलं की मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय, तर देवाचा आपण एक साधन म्हणून विचार करतोय साधा. मग आपल्या परिपूर्णतेच्या कल्पनेचा त्याचा काय संबंधच येत नाही. हां, जर आपण मागतोय काहीतरी तर ते आपण स्वतःकडून मागायला हवं. कारण तू कोणताही ग्रंथ काढून बघ. आता मी शतकत्रयी वाचायचा विचार करतोय, म्हणजे वाचायचा प्रयत्न करतोय. अजून 2च श्लोक वाचून झालेत त्यातले, पण त्यातला पहिला श्लोक हेच म्हणतो की आत्मस्वरूपातूनच त्याची अनुभूती येऊ शकते. अशा ईश्वराला मी नमन करतो. म्हणजे तू स्वतःमधूनच देवाचा अनुभव घेऊ शकतोस. आणि हे बहुतेक ग्रंथांच्या सुरुवातीला असंच म्हटलेलं आहे की तू फक्त स्वतःमार्फतच देवाला भेटू शकतोस. हे स्वामी विवेकानंदांचे जे ज्ञानमार्गाने
जाऊन म्हणजे जो ज्ञानमार्गाने मोक्ष मिळू शकतो त्यावर पुस्तक आहे, ज्ञानमार्गातील प्रवचने असं काहीतरी त्यांनी प्रवचने दिली आहेत. अच्छा. तर त्यात त्यांनी तेच जे आता तू म्हणालास ना की तू स्वतःच ती एक अनुभव घेण्याची गोष्ट आहे. म्हणजे तू ती अशी बघू शकत नाहीस किंवा तू दुसऱ्याला सांगू शकत नाहीस. म्हणजे कोणत्याही आपण मागे बोललेलो काय यावरती की कोणत्याही तत्वज्ञानाने तू दुसऱ्याला सांगू शकत नाहीस की देव कसं आहे. हां, म्हणजे तू शब्दात मांडू शकत नाहीस किंवा चित्रात सुद्धा दाखवू शकत नाहीस की कसं असं. प्रत्येकाला त्याचा अनुभव घ्यायला हवा. त्याला मला वाटतं त्या डॉक्टर केने, म्हणजे डॉक्टर के म्हणून तो प्रसिद्ध आहे, आलोक कनोजिया, अमेरिकेत असतो. त्याने त्याला मला वाटतं त्याने म्हटलंय की नाही माहिती नाही, पण त्याला इगो डेथ म्हणतात. अच्छा, इगो डेथ. हां, म्हणजे तुला अचानक तुला ब्रह्म दिसतं किंवा काहीतरी एक असा अनुभव येतो जो अगदी ज्यामुळे तुला लक्षात येतं की माझ्या पलीकडे जग आहे. अच्छा. आणि त्याच्या अस्तित्वासाठी माझी दृष्टी महत्त्वाची नाही. हा माझा समज आहे, माझं आकलन आहे. आणि ते कुठल्या अवस्थेत असताना येतं ते काही जणांना अंमली पदार्थ वगैरे घेऊन, ड्रग्ज वगैरे घेऊन, काही जणांना येतं LSDच्या अंमलाखाली, काही जणांना अनेक वर्ष ध्यानधारणा करून तो अनुभव येतो. ओके. कदाचित काही जणांना अगदी जेव्हा मरणाचा क्षण जवळ आलेला असतो आणि त्यातनं ते वाचतात, ते असं म्हणजे मरणाला स्पर्श करून, मृत्यूला स्पर्श करून वगैरे आलो, असे जे असतात त्यांना तो अनुभव येतो की अरे मला त्या क्षणात मला ब्रह्म दिसलं, म्हणजे साक्षात्कार झाल्यासारखं. साक्षात्कार म्हणजे काहीतरी एक उमगणं गोष्ट जी आपल्या डोळ्यासमोर असते पण आपल्याला कळत नसते, पण ती तुला शब्दात मांडता येत नाही काही केल्या. तू म्हणालास की हो मला असा अनुभव आलाय, तू फक्त सांगू शकतोस की मला अनुभव आलाय. तो अनुभव तू कथन करून लोकांना देऊ शकत नाहीस. तुकारामांचा जो अभंग आहे ना त्यात पण कदाचित तेच म्हटलंय, आनंदाचे डोही आनंद तरंग. हां, मग त्यातून त्यांना हेच दाखवायचं असेल की माझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे, हे त्यांनी सांगितलं आणि जो अनुभव कथन केलेला आहे. पण तो सांगून जो त्यांना अनुभव आला तो आपल्याला येईल असं नाही. हां, आणि ते सांगताना पण ते शब्दात सांगू शकत नाही असंच सांगतायत. हां, म्हणजे तो अनुभव वाचून आपल्याला काही त्यातून कळत नाही. म्हणजे आपण पुस्तकं वाचतो कारण आपण त्याला ज्ञान मिळवण्याचा शॉर्टकट समजतो. पण हा जो अनुभव आहे, ती अनुभूती घेण्याचा, इगो डेथ, त्याचा काही शॉर्टकट नाही आहे. मग त्या अनुभवाच्या आपण जेवढ्या जवळ जाऊ तेवढं आपल्याला समजा आकलन होत असेल आणि मग त्या अनुभवातनं आपण काय शिकलो, त्यातनं काय बोध घेतला आणि मग त्या आचरणात आपला कसा फरक पडला, ह्या सगळ्या गोष्टी पण आल्याच. तर त्यामुळे आपलं एक अनन्य स्वरूप निर्माण होतं किंवा होऊ शकतं जर आपण साचेबद्ध राहिलो नाही तर. आणि अशा आपल्या अनन्य स्वरूपाला आपल्या मनातली देवाची कल्पना, कारण ती साचेबद्ध नसते म्हणून, सुरक्षित ठेवते. अच्छा, असा मला समजलेला अर्थ आहे या अभंगाचा, या श्लोकाचा. ओके. मला वाटत होतं की जी तिसरी ओळ आहे ना तिचा अर्थ मी वेगळा घेतलेला थोडासा. म्हणजे घेतला म्हणजे मी जो वाचलं ना त्याच्यात होतं की प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि राम भेदभाव करत नाही रक्षण करताना कोणाचंही, असं. हां, म्हणजे प्रत्येक माणूस युनिक आहे आणि तो भेदभाव करत नाही, तो सगळ्यांचं रक्षण करतो, असं त्याचा अर्थ होता तिथे लिहिलेला. ते देवाच्या कौतुकाच्या हिशोबाने ते बरोबर आहे. देवाचं कौतुक होतं की तो भेदभाव न करता सगळ्यांचं रक्षण करतो. मनाचे श्लोक म्हणताना जर माणूस, आता कुठलाही माणूस बऱ्याचदा असा विचार करण्याची शक्यता असतेच की माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं तर अरे यार माझ्याच बाबतीत असं का घडतंय, विक्टम मेंटॅलिटी. तर त्यात आपण अडकून राहू नये किंवा त्यात अडकलेल्या माणसाने देवाला दोष देऊ नये. यासाठी असं काही नाही आहे की तू अमुक स्वभावाचा आहेस म्हणून. आता मागच्या श्लोकांमध्ये 32 का 33 होता, 33व्या श्लोकात चिरंजीव केले जनी दास दोन्ही, त्यामध्ये हनुमान आणि विभीषण दोघांचाही स्वभाव वेगळा होता. भरताचा स्वभाव वेगळा होता, पण ते चिरंजीव झाले. त्यांच्या कथा अजूनही आपल्याला, ती पात्र अजूनही आपल्याला माहिती आहेत. प्रत्येकाचं अनन्य स्वरूप आपण अजूनही जपून आहोत ना. जेव्हा रामायणाची गोष्ट आपण वाचतो, ऐकतो, तेव्हा असं नाही होत की सगळेच जण रामाला राम 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 करत बसलेत. मारुतीचं स्वतःचं कारण आहे रामाला मानायचं, विभीषणाचं स्वतःचं कारण आहे, कारण त्या दोघांनी रामाला वेगवेगळ्या पद्धतीने ओळखलं असेल. त्यांनी त्याचे वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील, वेगवेगळ्या वेळी त्याची शक्ती पाहिली असेल.
आणि त्यानुसार त्यांना अनुभव आलेला असेल. अगदी जे आपण आता इगो डेथ म्हणत होतो किंवा दुसरं कुठल्याही प्रकारचं असं एक साक्षात्कार होतो म्हणतो. साक्षात्कार तुला झाला आणि मलाही झाला समजा, तरी त्यातनं तू घेतलेला बोध वेगळा, मी घेतलेला बोध वेगळा. साक्षात्कार होताना तुला त्याची प्रचिती नेमकी कशी येईल, कुठल्या स्वरूपात येईल, तुला कदाचित विष्णू दिसेल सगळ्या प्रकारे आणि मला कदाचित शंकर दिसेल किंवा गणपती दिसेल. तुझ्या मनात जर ते होतं ते तसंच आहे ना, हा की मनी जसा तुझा भाव आहे तेच तुला दिसते, तेच तुला दिसते. ते पहिल्या 2 ओळींमध्ये आहे की असे हो जया अंतरी भाव जैसा, ज्याच्या मनात जे काही असेल तशा प्रकारे तशा स्वरूपात देव त्याच्या मनात राहील आणि या त्याच्या तशा वेगळ्या स्वरूपाचं रक्षण देव करतो. असू शकेल. मग देव सगळा, यांचं म्हणणं असं की भले देवाची कल्पना तुझ्या मनात वेगळी आहे आणि माझ्या मनात वेगळी आहे, दोघांच्याही मनातली कल्पना वैध आहे, खरी आहे आणि ती आपल्यासाठी पुरेशी आहे. मगाशी मी म्हटलं माणूस मानतोय त्याच्यासाठी ती पुरेशी, मानतोय त्याच्यासाठी पुरेशी आहे. की मगाशी मी म्हटलं की जो साचेबद्धपणे विचार करतोय, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आपल्याला ते पटत नाही म्हणून आपण वेगळा विचार करतो, म्हणून आपण त्यांच्यापेक्षा वेगळे ठरतो, अनन्य ठरतो. पण अगदी जो साचेबद्धपणे सुद्धा विचार करतोय, त्या सगळ्यांचा साचा मिळून जर एकत्र आपण त्यांना एक युनिट मानलं तर ते बाकी सगळ्यांपेक्षा अनन्य ठरतं ना. बाकी युनिट बाकी समूह वेगळे, बाकी समूहांचा विचार करण्याचा ची पद्धत वेगळी, बाकीच्यांचे साचे वेगळे, मग साचे सुद्धा अनन्य असतात. म्हणजे हेच झालं की कोण विष्णूला मानतोय, कोण कृष्णाला मानतोय, मानणारे सगळे एकच समज, ते मूर्ती जरी एक मूर्तीच मानत असतील पण ते वेगवेगळे गट झाले, ते गट झाले. अगदी विष्णूच्या अवतारात सुद्धा तुझा आवडता अवतार कोणता वगैरे असे पण प्रकार पडतील, उपप्रकार पण स्वीकार करतील आणि त्यावरनं साचे पण वेगवेगळे होतील. त्यामुळे तर ठीक आहे. तर प्रत्येकजण अशा कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने, कुठल्या ना कुठल्या प्रकारे अनन्य आहे आणि ते त्याचं अनन्य रूप, त्या अनन्य रूपाचं त्याच्या मनातला देव, त्याच्या मनातली परिपूर्णता, त्याच्या मनातलं आदर्श स्वरूप, सर्वोच्च शक्ती, काय त्याला म्हणशील ते, काय जे नाव देशील ते त्याचं रक्षण करत आहे. ओके. आता इथे होतं काय, थोडा ॲक्टिव्ह पॅसिव्हचा प्रश्न पडतो. एका अर्थी आपणच ती मनात कल्पना केलेली असते आणि त्या कल्पनेच्या आधारावर आपणच जगत असतो. मग ही कल्पनाच तुझं रक्षण करते का? म्हणजे ती देव कसं आहे की तू जसं मानलंयस तसं आहे, हां, तू जसा मानतोस तसा, आणि त्यानुसार तुझा पाया उभा राहतो, त्यावर तुझा पाया उभा राहतो अख्खा, आणि मग तीच गोष्ट तुझं रक्षण करते, तीच गोष्ट तुझं रक्षण करते. कारण आपण जर ज्याला देव म्हणतोय, ज्याला ईश्वर म्हणतोय, ज्याला सर्वोच्च शक्ती म्हणतोय, तर मनात एक विचार असतो की या शक्तीमुळे मी आज इथे आहे, तर हीच शक्ती मला पुढे तारून नेईल. हा विचार मनात असल्यामुळे तो फॉलबॅक असतो आपला, ते बॅकअप म्हण किंवा तो आपला पाया असतो, त्यावर आपण उभे असतो, त्यावर आपला सगळा डोलारा उभा असतो आपल्या अख्ख्या जगाविषयीच्या दृष्टिकोनाचा. त्याचा आधार घेऊनच आपण आपल्या आयुष्याला जो काही अर्थ लावलेला असतो तो खरा ठरत राहतो. बरोबर. आणि समज आता ह्याच्यात तुझे मगाशी उदाहरण दिलंस ना की कोण निरीश्वरवादी आहे, देवावरती ज्याचा विश्वास नाही, पण त्याचा पण कोणत्या तरी गोष्टीवर विश्वास, स्वतःवरती, म्हणजे तो म्हणले की मी जे करेन ते, मी अपघाताने जगेन किंवा नाही. एखादा माणूस शून्यवादी जरी असला की काही फरक पडत नाही, बरोबर, कसाही वागलो, काही केलं तरी त्याने काही फरक पडत, त्याच्यावर त्याचा पाय उभा राहतो. पण तो सुद्धा विश्वास, त्याचा एक विचार आहे आणि त्या विचारानुसार त्याच्या कृती घडतात, त्यामुळे तो त्याचा पाया होतो. बरोबर. इथे असं अजिबात म्हणणं नाहीये की जो निरीश्वरवादी असतो तो सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे देवाला मानतच असतो, तो स्वतःला मानत असतो. हां, म्हणजे या शेवटी काय माहिती, म्हणजे हे शब्दच्छल झाले एक अर्थ. म्हणजे देव आहे की नाही यावरनं वाद घालणं निरर्थक अशासाठी ठरतं, कारण तो शेवटी शब्दच्छल होतो. आउटकम काही नाही आहे ना त्याचा, असेल नसेल तुला मुळात आयुष्यात काहीच फरक पडत नाही. आणि मुळात तुझा देवाची व्याख्या प्रत्येकाच्या लेखी वेगळी असल्यामुळे तो एक असा संदर्भ राहतच नाही त्याचा. मी जेव्हा म्हणतो की देवावर माझा विश्वास आहे, तेव्हा मी कुठल्या तरी भलत्याच गोष्टीबद्दल बोलतोय, आणि तू देवावर विश्वास आहे म्हणतोस तर तू भलत्याच गोष्टीविषयी बोलतोयस. मी देवावर विश्वास नाही म्हणतो तेव्हा सुद्धा माझ्या मनात देव म्हणजे काहीतरी एक संकल्पना असते, बरोबर, जी मी नाकारतोय. पण ती संकल्पना तुझ्या डोक्यात तशी असेल असं नाही, ती नसतेच. आणि म्हणून त्या वादाला अर्थ नाही. मी लहान असताना मला आधी सांगायची माझी की लोक जातात पायी देवळाला जातात, कुठे काय यात्रा बित्रा काढतात, तर मला असं वाटतं अर्थ काय, अजूनही वाटतं की फायदा काय होतो या गोष्टी, त्यांचा काही वेळ कुठेतरी दुसरीकडे प्रोडक्टिव्ह वापरू शकतील,
फिजिकली किती फायदा होतो ते पण असं काही माहीत नाही, आपण कुठे मोजमाप केलं नाही आहे ना. हां, त्यांना मानसिक काहीतरी होत असेल की आपण हे केलं बाबा, जसं तू विधीचं म्हणाल होतास गेल्या वेळी की तो एक प्रकारे विधी होतो. विधी. आणि कारण मला घरी दादी बोलायची की अरे सगळीकडे देव सारखाच आहे, घरच्या देवाला पाया पड. अच्छा, हां, ते अर्थात तो शेवटी सांगण्याचा मुद्दा हा असतो, जे लोक असं करतात. आता बरीच देवळं बघ डोंगरावर असतात, डोंगर माथ्यावर असतात, तर ते देऊळ बांधण्याचा उद्देश हा असतो की ज्यांना स्वतःला आव्हान द्यायचं असतं की वरती चढायचं ते वर चढून जातात. कारण तो प्रश्न मलाही पडला होता की पूर्वी काही मंदिरं अशा रीतीने बांधायची मोक्याच्या ठिकाणी जिथे लोक जास्तीत जास्त येतील, जास्तीत जास्त फुटफॉल असेल, त्या निमित्ताने व्यायाम तरी होईल लोकांना. नाही, पण तेव्हा व्यायाम होतच असणार. डोंगराविषयी नाही सांगत आहे मी आता तुला एक वेगळं चित्र देतोय ज्याच्यामध्ये देऊळ अशा ठिकाणी बांधलेलं असायचं जिथे जास्तीत जास्त लोक येतील. ओके. जिथे सोपं होईल. मोक्याच्या ठिकाणी असं कुठेतरी बांधणं, जिकडे म्हणजे आता स्टेशन बाहेर दुकानं असतात त्यातला प्रकार, की मंदिर अशा ठिकाणी बांधलेलं असेल जिथे जास्तीत जास्त लोकांना येता यावं. मग ते असं गावाच्या किंवा शहराच्या केंद्रभागी वगैरे असेल, मग तिथे अर्थव्यवस्था सुधारायची वगैरे असेल. हां, मग तिथे अर्थव्यवस्था उभारणं हे जर मुख्य, किंवा नुसतं समाज व्यवस्था उभारणं, फक्त अर्थव्यवस्थाच असं नाही, एकंदरीत समाज व्यवस्था उभारणं हे जर उद्देश असेल तर ते मंदिर तसं त्या ठिकाणी बांधलेलं असायचं आणि मग ते सगळ्यांसाठीच बांधलेलं असायचं. डोंगर माथ्यावरची मंदिरं छोटीशी असतात, देव पण त्यातल्या नावापुरतं असं कुठली छोटीशी मूर्ती असते, दगडासारखी असते, त्यात डोळा, नाक, तोंड पण आपण शोधतो बऱ्याचदा. आणि कारण ते हारतुऱ्यामागे एकतर लपलेलं असतं बरंचसं, किंवा शेंदूर फासलेला असेल, तर जे काही असेल ते. मुळात फक्त डोक्यात एक अशी कल्पना करायची की तिकडे काहीतरी आहे, देव आहे, याचा अर्थ ते साध्य आहे एक प्रकारचं, ते मला साध्य करायचं आहे, त्यासाठी मला मेहनत घ्यायला हवी, तर ते अर्थपूर्ण होईल. सहज साध्य असतं त्याला आपण किंमत देत नाही. आणि ही ज्यांना त्याची जाणीव ज्यांना असते त्यांना मग असे उपक्रम करायला आवडतं की मी असा जाईन. मग ते आता त्या PK सिनेमात ज्या सगळ्या विधींची खिल्ली उडवलेली आहे की लोक भीतीपोटी असं करतात, तो एक भाग झाला. पण अनेक गोष्टी आहेत की जर लोक देवळापुढ्यात असे गडगड 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 करत चाललेत, त्यांना जर कोणीतरी ते करायला सांगितले, असं केलंस तर तुला हे मिळेल, तर त्याला मिळण्यासाठी तू ते करतोय. तो ते मिळण्यासाठी ते करतोय, पण एका अर्थी ते उथळ आहे जर त्याने त्याविषयी पूर्ण विचार केलेला नसेल तर. पण जर ते करून की मी हे केलं, मी एवढी मेहनत घेतली, जर मला शारीरिक पातळीवर एवढी मेहनत घेता येते, तर मला आता मानसिक बळ मिळू शकतं माझी जी खरी समस्या आहे तिला तोंड देण्याचं. आपण एक त्याचं स्थित्यंतर होतं म्हण किंवा स्थलांतर होतं म्हण, काही म्हण. आपण व्यायाम करतो, पहिल्या दिवशी व्यायाम करतो, आपल्याला जमत नसतं, एका आठवड्याने जमायला लागतं तो व्यायाम सहज, एका महिन्याने आणखीन सहज जमायला लागतो, आपण वजन वाढवतो, काही वाटेनाच होतं. मग त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात इतर बाबतीत होतो. आपल्याला हे लक्षात यायला लागतं की अरे, आपण जिममध्ये पहिल्या दिवशी आपल्याला कॉम्प्लेक्स आला होता बाकी सगळ्यांच्या शरीराकडे बघून, पण आता आपल्याही तब्येत सुधारली आहे. जर मी त्या बाबतीत हे करू शकलो, इथेही तोच नियम लागू होतो. इथे आज माझा पहिला दिवस आहे कुठलं तरी काम सुरू करताना किंवा कुठलं तरी नवीन गोष्ट शिकताना, हे आव्हान मी स्वीकारतोय, आज पहिला दिवस आहे, आज मला सगळं जमणार नाही, करत राहतो, सातत्य ठेवेन, 4 दिवसांनी, 4 आठवड्यांनी, 4 महिन्यांनी, 4 वर्षांनी यात खूप जास्त चांगला असेल आणि मी चांगला होत राहीन, तर ते प्रोत्साहन मला त्या क्रियेतून मिळू शकतं, कुठल्याही दुसऱ्या क्रियेत मला मिळालेल्या यशामुळे. त्यामुळे जर मी सातत्याने डोंगर चढत राहिलो देवदर्शन घ्यायला आणि ते आव्हान स्वीकारत राहिलो आणि तो एक नियम मी पाळला, मग कोणी वारीला जात असेल, कोणी कुठले तरी दुसरीकडे हिमालयात चढून जात असेल, तर ते डोक्यात ठेवून तो पूर्ण त्याविषयी सजगपणे विचार करून जर आपण हे सगळं केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो माणसाला. आणि अनेकांना होतही असेल. आपण पाहताना आपल्याला पटतं की लोक वेडे आहेत, एवढं कशाला जायचं, कारण आपल्याला माहित नाही त्यांच्या आयुष्यात काय घडतं आणि आपल्याला हे माहिती नाही की त्यांच्यासाठी त्यांनी त्या गोष्टीचा काय अर्थ लावलेला आहे. आणि सगळ्या लोकांना ते सांगायला आवडत नाही, सगळ्या लोकांना ते सांगता येतही नाही, शब्दात मांडताही येत नाही. त्यांना कुठेतरी कळलेलं असतं, त्यांच्या मनात कुठलं तरी चित्र निर्माण झालेलं असू शकतं, पण त्यांना ते व्यक्त नाही करतात. किंवा एखाद्याला अनुभव येत असेल की हे केल्याने मला फायदा होतो, मग किंवा मानसिकरित्या तरी की बाबा रे मी हे करतोय
जोवर अशा कृतींमधून दुसऱ्या कोणाला तरी त्रास नाही आहे बरोबर तोवर त्यांना काय बोलायचं काही कारण नाही आहे. बरोबर. आणि म्हणून आपसूक त्याचं रक्षण व्हायला हवं की तुझं तू करतोयस, तुझ्या मनातली ती कल्पना आहे आणि त्यानुसार तू जगतोयस, जग, काय फरक पडतो कोणाला. बरोबर.